सत्ता नसताना जो सोबत असतो तो खरा निष्ठावान। महाराष्ट्राची दिशा गद्दार ठरवू शकत नाहीत, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। पराभवाने आम्ही खचून जाणार नाही, यापेक्षा वाईट काळ आपण पाहिलाय। आम्हाला हिंदुत्वाचं ढोंग करावं लागत नाही, संजय राऊतांचा सत्ताधाऱ्यांना टोला। ईव्हीएम हायजॅक होतंय असं तुलसी गबाड म्हणाल्या। मोदींच्या बहिणीनं हे स्वतः सांगितलंय। संजय राऊतांचा मोदींना खोचक टोला। राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे मुंबई पालिका निवडणूक एकत्र लढण्याची शक्यता। डिनर डिप्लोमसीमध्ये दोन्ही नेत्यांदरम्यान प्राथमिक चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। महाराष्ट्र चाललाय कुठे, सर्वांनाच प्रश्न। नाशकातल्या निर्धार शिबिरातनं आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्ला बोल। मुंबईतील रस्ते घोटाळ्यावरूनही डागली तोफ। रणजित कासले बीड पोलिसांना शरण येणार। एक गुन्हा दाखल झालाय, या प्रकरणात आपला बळी जाणार, रणजित कासलेनं व्यक्त केली भीती। कुणाल कामराच्या याचिकेवर मुंबई हायकोर्टात सुनावणी। उद्धव ठाकरेही एकनाथ शिंदेंना गद्दार म्हणाले, मग तेव्हा कारवाई का केली नाही? कुणाल कामराच्या वकिलांचा कोर्टात युक्तिवाद। पद्मविभूषण कुमार मंगलम बिर्लांना यंदाचा लता मंगेशकर पुरस्कार। अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, श्रद्धा कपूर, सचिन पिळगावकर, शरद पोंक्षेंनाही पुरस्कार घोषित। सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्या हस्ते होणार पुरस्कारांचं वितरण। आणि अमेरिका चीनमधल्या टॅरिफ वॉरचा उडालाय भडका। ट्रम्प यांनी लागू केलाय तब्बल 245% आयात कर। अमेरिकेनं चीनवर लागू केलेला आयात कर 8 पटीनं वाढवला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।